रत्नागिरी जिल्हा परिषद मतदार संघ एक नंबरचा संघ आहे। याच्यामध्ये आपण पाहतो हा जो आहे शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि याच्यामध्ये आज जवळजवळ 7 ते 8 वर्ष या प्रलंबित होत्या त्या निवडणुका आज सौ लता दत्तराज म्हात्रे आणि मालू वारा हे दोन आपले उमेदवार या रिंगणात उतरले आहेत। खऱ्या अर्थाने या भागामध्ये जो विलंब झाला म्हणजे जो उशीर झाला आहे त्या उशीर झाल्या कारणानं या भागाचा विकास जो आहे खऱ्या अर्थाने विकास रखडलेला आहे। आज आम्ही इलेक्शन लागल्यापासून त्या ग्रामीण भागामध्ये फिरतो। त्या ग्रामीण भागांच्या लोकांचा आम्हाला कौल आहे आणि येणाऱ्या 5 तारखेच्या इलेक्शन मध्ये आम्हाला ग्रामीण भागाच्या मतदारसंघामधून बहुसंख्य उमेदवार आमच्या जे आहेत त्यांना मतदार हे मतदान देऊन विजय करतील अशी मला खात्री आहे। धनशक्ती आणि जनशक्ती आपण बघता आज आमच्या मागे जनशक्ती आहे। ज्यांच्याकडे धन आहे ते धनाचा वापर करतील, ते धनाचा वापर करून सुद्धा त्यांना काय एवढा आम्हाला फरक नाही पडणार। लोक त्यांच्या बरोबर नाही आहेत। या 15 वर्षामध्ये ग्रामपंचायत वावंजे इथे मी सरपंच म्हणून कारभार पाहिला। माझ्या त्या ग्रामपंचायतीचा जो विकास कामं केली त्या विकास कामाच्या अनुषंगानं आमदार बाबा पाटील साहेब तसेच आमचे सभापती काशीनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला हे तिकीट देऊ केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की हा भाग जो मतदारसंघ आमचा आहे हे मतदार आमच्या बरोबर उभे राहतील आणि आम्हालाच निवडून देतील। आता आपण सातत्याने बघतो नयनाचा विषय असेल, होणारी आपला वसई रस्त्याचा विषय असेल, या सगळ्या गोष्टींसाठी शेतकरी कामगार पक्ष हा लढा देतो, रस्त्यावर उतरतो। आता बीजेपीचं मी तुम्हाला सांगतो, बीजेपी हे ग्रामीण भागामध्ये लक्ष देत नाही। कुठल्या प्रकारचे जे आपले प्रकल्प येतात त्या प्रकल्पांना त्यांचं सहकार्य असतं, त्यांचं मिलजुल असतं। आता मी तुम्हाला सांगेल इथले जे उमेदवार आहेत त्यांचं आणि आपले राहुल मुंडके साहेब यांचे घनिष्ठ संबंध होते। ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी चिंद्रण, कानपोली आणि म्हालुंगी या भागातल्या जमिनी ज्या MIDC घेतल्या त्या MIDC ला 4.5 लाखाचा भाव शेतकऱ्यांना दिलेला आहे आणि तीच जमीन अदानीच्या घसामध्ये या लोकांनी 16.5 लाख रुपये घातलेले आहे। मग सांगा तुम्ही, जर यांना विकासच करायचा होता तर शेतकऱ्यांचा विकास करायचा होता, यांनी अदानीचा विकास केलेला आहे। येणारी 5 तारखेची मतदानाची ही जे दिवस लोकशाहीचा उत्सव आहे, कुठल्या मुद्द्यावर शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडींना मतदान करावे म्हणून नागरिकांना आव्हान कराल? मुद्दे तर स्पष्ट आहेत ना, तुम्हाला सांगतो ना, ग्रामीण भागामध्ये जो विकास खंडवलेला आहे लोकांनी। आपल्या विकासाची परिभाषा काय? आमच्या विकासाची परिभाषा तुम्ही आजपर्यंत बघता, आम्ही गेल्या सातत्याने 30-40 वर्ष या ग्रामीण भागामध्ये काम करत असताना जेवढी पण कामे जी आलेली आहेत ग्रामीण भागामध्ये ती शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातूनच आलेली आहेत आणि यानंतर पण जी कामं होणार आहेत ती शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून होणार आहेत। आम्ही महाविकास आघाडी म्हणून जे लढतोय, आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना आम्हाला नक्कीच विजय भेटेल असं आम्ही सांगू शकतो।